पुढे जाऊयात सीएनजी संदर्भातली अपडेट। बोरिवली आणि मागाठाणे परिसरामध्ये सुद्धा सीएनजीचा तुटवडा आहे। रिक्षा, ओला, उबेर चालकांना सीएनजीची प्रतीक्षा लागू नये। सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांब लचक रांगा पाहायला मिळतात। गेल्या 2 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा आहे आणि त्याचाच परिणाम वाहन चालकांवर आणि स्वाभाविक आहे प्रवाशांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। मी सध्या बोरिवलीतील मागाठाणे सीएनजी पंपावर आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतात की आज सकाळपासून सीएनजी भरण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र जे लाईन आहे मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। सीएनजी पंपावर आपण पाहू शकतात की लोकांची रांगा आहे, दिसून येत आहेत की लोक आता सीएनजी भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मात्र सीएनजी भरण्यासाठी जे प्रेशर लागतो ते प्रेशर इथे अजूनही त्याप्रमाणे उपलब्ध झालेलं नाहीये। कमीत कमी प्रेशर जे असतो सीएनजी भरण्यासाठी ते 200चा प्रेशर लागतो असं म्हणलं जातं। मात्र सीएनजीच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी असं देखील सूचना दिलेली आहे। दादा काय सांगाल, तुम्ही रात्रीपासून इथे उभे आहेत, लोकांना तुम्ही समजवतात, त्यांची मदत करतात आहे, काय सांगाल? मी रात्रीपासून इकडे रिक्षा म्हणजे परवापासून रिक्षाचा गॅसचा इथं तुटवडा आहे आणि रात्रीपासून रिक्षावाले लाईन मध्ये रात्रभर इथं झोपून काढलेले आहे। रिक्षावाल्यांनी गॅस पंप आता सकाळी 8 वाजता चालू झालेला आहे आणि आता सध्या तर इथं गॅसचा प्रेशर जे आहे 160 170 आहे आणि त्याला गॅसचं इथं म्हणजे इथं रात्रभर त्यांना इथं उभे राहून पण गॅस भेटेल का नाही याची स्थिती नाही आता सध्या। तर गॅस इथं आता सध्या तर सुरळीत आहे। आज रस्त्यावर उतरून तुम्ही आता लोकांची मदत करताय, काय सांगा? रात्री 4-5 वाजल्यापासून रिक्षावाले रिक्षामध्ये झोपलेले आहेत, कारण रात्री 8 वाजता पंप बंद झाला, आता 8 वाजता चालू झाला। लाईन इतकी लागली ते अभिनव नगर मागाठाणे ते अभिनव नगर पर्यंत रिक्षावाल्याची पूर्ण लाईन लागलेली आहे आणि एक रिक्षावाला लाईन येत असला तर त्याच्या वळखीचा मध्ये घुसतो। त्यासाठी माझ्या संघटनेचे पदाधिकारी रात्रभर आणि दिवसभर हे ट्रॅफिक हटवण्याचं काम करते आणि घुसलेल्याला बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय। कॅमेरा पर्सन अभिषेक पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।